आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला राजकीय आखाडा। आरक्षणामध्ये मी अडथळा आणला असं शिंदे म्हणाले तर त्याच क्षणी राजीनामा देईन आणि राजकारणामधून संन्यास घेईन। जरांगेंना उत्तर देताना फडणवीसांची रोखठोक भूमिका। मराठ्यांविरोधात गेल्याचा फडणवीसांना पश्चाताप। आम्ही फडणवीसांना विरोधक मानत नाही, त्यांनी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी। मनोज जरांगेंची फडणवीसांना विनंती। फडणवीसांच्या बोलण्यामध्ये तथ्य। मराठा आरक्षणाच्या कायद्यामध्ये फडणवीसांचा मोलाचा वाटा। विरोधकांकडून फडणवीसांवर खोटे आरोप। मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। नवाब मलिकांनी अजित पवारांचं स्वागत केलं। अजितदादा आणि नवाब मलिकांचा एकाच गाडीतूनही प्रवास। मलिकांच्या मतदारसंघामध्ये अजित पवार यांची जनसन्मान यात्रा। मलिकांना सोबत घेणं हे भाजपनं मान्य केल्याचं दिसतंय। अजित पवार यांच्याकडून नवाब मलिकांना समर्थन आणि मलिकांनी अजित पवारांचं केलेलं स्वागत। या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांची खोचक टीका। नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेण्यास फडणवीसांचा नकार। मलिकांबाबत माझी भूमिका ठाम। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये झिशान सिद्दीकी सहभागी। सिद्दीकींच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी, तर काँग्रेस झिशान सिद्दीकी यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत। लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत। मंत्री सुरेश खाडे यांचं मोठं वक्तव्य। भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांना देखील अजित पवार नकोत। अजित पवार कंटाळून निघून जावेत असा विचार दिसतोय। सुषमा अंधारेंची महायुतीवर टीका।